पहली गेंद हालांकि थोड़ी सी धीमी की थी, ऑफ कटर का प्रयास था, टिप्पा खाते थोड़ी सी गेंद अंदर की जानिब मुड़ी और यहां से शुरुआत देखिए। लेकिन इससे पहले क्वालिफाई करने वाली जो टीम है एफएम हॉस्पिट के खिलाफ जो खेल रही है ताई पैकर्स, ये कैसे क्वालिफाई हुई इसकी ये झलकियां आपके स्क्रीन पर नजर आती हुई। 2 डायरेक्ट हिट किए थे करण मोरे ने और इसी के चलते ये टीम आपके सामने फाइनल खेलते नजर आ रही है। टीम ताई पैकर्स प्रभादेवी पालघर 70-70 धमाका बिग बॅश नवीन संकल्पना घेऊन आली आहे। हो वेगातील बॉल थोडीशी उसळी देखील या ठिकाणी होती, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि बायच्या स्वरूपातील पहिली धाव फायनलच्या मॅच मध्ये एफएम हॉस्पिटलच्या खात्यामध्ये। पहली गेंद ऑफ कटर, दूसरी गेंद बाउंसर। यहां पर परीक्षा लेते हुए बल्लेबाज के फुटवर्क की गेंदबाज प्रज्योत अंबिरे। पहली गेंद पर थोड़ा सा बैकफुट पर ढकेला था बल्लेबाज केतन को, दूसरी गेंद पर भी बिल्कुल उसी तरीके का प्रयास था गेंदबाज द्वारा। फायनल मॅच सुरू झाली आहे, परंतु 20,000 प्रेक्षक सुरुवातीलाच आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि मैदानात सुद्धा हजारो प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते। 7 दिवस सुरू असणारी स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येताना पाहायला मिळते। एक धाव फलकावर आहे। 6 षटकांची मॅच, टेनिस बॉल क्रिकेटचं तुम्हा सर्वांना असणारं वेड आणि हेच वेड आज मात्र आपल्याला या मैदानामध्ये घेऊन आलेलं आहे आणि कडाक्याच्या थंडीत ही मॅच पाहायला लावत आहे। वेगवान चेंडू, अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल ओलांडतोय सीमारेषा 4। बॉटम हैंड इन प्ले, बॉटम हैंड का क्या बेहतरीन इस्तेमाल था बल्लेबाज ओमी प्रकाश केनी के बल्ले से। राउंड विकेट से एंगल के तहत अंदर आने वाली गेंद को सीधे बल्ले से डाउन दी ग्राउंड बिल्कुल वी की शक्ल में सीधा भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। या तो वह पहला चौका ओमी केनी के बल्ले से। ओमी केनी सुद्धा चर्चेत आलेत या स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळेला पुढे सरसावले, स्ट्रोक मात्र समोर मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे आलेले आहेत फिल्डर। डांसिंग डाउन द विकेट, स्टेप आउट करके इस बार लॉफ्टेड ऑफ ड्राइव लगाया था, लेकिन वहां पर जो मिड ऑफ के खिलाड़ी थे उनसे थोड़ी सी दूर ये गेंद टिप्पा खाते हुई नजर आई। वहां से अगर देखा जाए तो ओमी ने कहा केतन को नहीं लेना चाहिए यहां पर रन। 5 बगैर किसी विकेट के नुकसान पर एफएम हॉस्पिट कर्नाटका 4 गेंदों की समाप्ति। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हवाईला करण्याचा प्रयत्न, ओमीच्या बॅट मधून आलेला फटका, याही वेळेला सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल। 4 चौकार। इस बार लेन गेंद को पिक किया और बल्ले से आड़े बल्ले से टिक किया 4 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक, काउ कॉर्नर की तरफ इस बार खेला था, इस स्ट्रोक को अंजाम दिया 4 रनों के लिए। ये इस ओवर का ये दूसरा चौका बल्लेबाज ओमी केनी के बल्ले से। प्रेक्षकांना जागाच नाहीये, ज्या ज्या ठिकाणावरून ही मॅच दिसेल ना त्या ठिकाणावरून मॅच पाहण्याचा प्रयत्न प्रेक्षक या ठिकाणी करतायत। अशा प्रकारची गर्दी क्रिकेटच्या खेळाचा दर्जा उंचावते आणि आज आपलं टेनिस क्रिकेट चर्चेत का आहे त्याचं कारण आहे टेनिस क्रिकेटला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय। तळागाळातील घटक देखील आपल्या टेनिस क्रिकेटशी जोडला गेलेला आहे। यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता ओमी यांचा, परंतु बॉल यष्टिरक्षकांच्या हातात। ये इनका स्ट्रॉन्ग जोन नहीं है, बिल्कुल भी नहीं है। जब जब इन्होंने ये प्रयास किया इस प्रतियोगिता में TDPL में तब अगर देखा जाए तो ये असफल मुझे नजर आया पिछले कुछ दिनों से। लेकिन इस बार ये आखिरी गेंद अच्छी रही थी। 7,83,000 सब्सक्राइबर का यहां पर आपके स्क्रीन पर मीटर चलता हुआ। अगर आप भी नए हो 70-70 स्पोर्ट्स पर तो आइए 70-70 स्पोर्ट्स फैमिली में आप सभी का स्वागत है। अगर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए, बेल आइकॉन को हिट कीजिए, यानी आपको नोटिफिकेशन एक क्लिक पर आपके मोबाइल स्क्रीन पर, लैपटॉप पर, स्मार्ट टीवी पर आएगा 70-70 स्पोर्ट्स द्वारा। पहिल्या ओव्हरनंतर धावफलक जर पाहिलं तर 9 झाला, विकेट नाही आली। एफएम हॉस्पिट बॅटिंग करते। ही गर्दी पाहून एक कालखंड असा होता आजूबाजूच्या गावातील प्रेक्षक मॅच पाहायला यायचे। आता गावातील नाही, तालुक्यातील येतात, जिल्ह्यातील येतात, इतर राज्यातून सुद्धा प्रेक्षक आलेले आहेत आणि या स्पर्धेला पाहत आहेत। ही एक वेगळी उंची या स्पर्धेने गाठली आहे। 50 वर्ष पूर्ण करणं व्यावसायिक गटामध्ये सोपं नाहीये आणि हा कारनामा या स्पर्धेने केलेला आहे। दिनांक 3 ते 5 डिसेंबर टेनिस क्रिकेट 3-4 रोजी स्पर्धा असणार आहे। 12 लाखाचा पहिला पुरस्कार। नोएडा मध्ये एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे।
येणाऱ्या कालावधीमध्ये एक महत्वाची स्पर्धा आमदार चषक स्वरा युवा ग्रुपची 5 लाख आणि 2.5 लाख पारितोषिकाची पालघर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याही स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा असतील. यावेळेला स्ट्रोक तर चांगला खेळलाय, पाहूया क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु केतनच्या बॅट मधून आलेला फटका सीमारेषा ओलांडतोय. 4 दूसरी ओवर की शुरुआत की गेंद पर इस बार केतन का बल्ला दहाड़ा. पहली गेंद पर यह चौका बटोरा बल्लेबाज केतन मात्रे ने. हालांकि पंकज पाटिल आगे रखने का प्रयास था. बेहतरीन लॉफ्टेड ऑन ड्राइव यहां पर पेश किया बॉटम एंड का. भरपूर इस्तेमाल इस गेंद पर बल्लेबाज केतन मात्रे द्वारा. हो यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाउन्स टर्न या दोन्ही गोष्टी अक्षरशः केतन यांना थांबवताना पाहायला मिळाल्या. पंकज पालन खोल के रख दिया था. इस बार मानो कीले गड़ी हो पैरों के नीचे जूतों पर, इसी अंदाज में खेलने का प्रयास था बल्लेबाज केतन का. फुटवर्क नहीं था इस बार इस गेंद पर केतन मात्रे द्वारा. यावेळेला फुल टॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हाही चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. फुल टॉस पर ये लैप शॉट, ये देखिए बल्लेबाजी का अंदाज. घसीटा इस गेंद को आउटसाइड ऑफ स्टंप. फुल टॉस गेंद थी, इसे लैप शॉट खेलते हुए भेज दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक चौके इस ओवर में आते हुए बल्ले से केतन मात्रे के. चांगला संघर्ष. पंकज यांनी अख्ख्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला बॉल सन्मान दिला, खळवळ पद्धतीने बॉलला ढकललाय. मिड ऑनला मात्र क्षेत्ररक्षक ओमकार देसाई येत आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. सेंसिबल क्रिकेट. पहली 3 गेंदों पर 2 चौके, उसके बाद थोड़ा सा स्लो रन का प्रयास पंकज पाटिल द्वारा. स्लॉट में गेंद थी, हल्के हाथों से खेला था. मिड ऑन के जानिब वहां पर थे ओमकार देसाई. सिंगल बटोरा. अब स्ट्राइकिंग एंड पर नजर आएंगे बल्लेबाज ओमी केनी. रन संख्या एफएम हॉस्पिट कर्नाटका 18 रन, 18 विदाउट लॉस. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धडाकेबाद चषकाची फायनल मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला. टप्प्याचा बॉल खेळायचा होता पॉइंटच्या दिशेने परंतु बॉल पाठीमागे जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलेला आहे. हो काय चान्स घेतला त्या ठिकाणी. आजचा दिवस या खेळाडूचाच आहे की काय. वाईट बॉल तर घोषित केलाय परंतु खेळाडू बाद आहेत की नाही गाफील राहिले. आणि आजच्या दिवसाचा जो नेमबाज आहे ना त्याचं नाव आहे करण मोरे. पुन्हा एकदा नेम लावलाय. सांसों में तेजी यहां पर नजर आ रही है. ओमी केनी, जब आप उनके तरफ देख रहे हैं, उनका बॉडी लैंग्वेज देखिए. अगर ये डायरेक्ट हिट हुआ है और ये देखिए, मैंने इसीलिए कहा था कि थोड़ी सी सांसों में तेजी नजर आ रही है. वो चलते जा रहे थे डगआउट की ओर और यहां पर ये देखिए डायरेक्ट हिट का प्रयास, उसमें सफल. और खिलाड़ी कौन थे? करण मोरे. करण मोरे आज त्याने 3 शूट केले आणि 3 पैकी 3 त्याने हिट सुद्धा करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि थोड्या वेळापूर्वी त्याला आपण प्रॅक्टिस दिली कशा प्रकारे स्टंप हिट करायचा. आणि इकडे या ठिकाणी जर पाहिलं तर त्याने हॅट्रिक केली आहे दांडी गुल करण्याची. शूट आउट एट वडौली की ये हैट्रिक मैं कहूंगा. इससे पहले क्वालिफाई करने के लिए 2 शूट जो लगाए थे. हालांकि फुटबॉल में जब टाई होता है मुकाबला, पेनल्टी शूटआउट में मुकाबला खत्म होता है. लेकिन इस बार क्रिकेट में इस तरह से शूटआउट होगा ये किसी ने सोचा नहीं था. ये करके दिखाया धड़ाकेबाज धमाका बिग बैश लीग में. हालांकि जब ये इसकी वीडियोस बनेगी वो तो वायरल होगी. हालांकि 70 स्पोर्ट्स पर रील तो वायरल हो गई है, लेकिन कई सारी ऐसी वेबसाइट होती है क्रिकेट से जुड़ी जो हमेशा से ये रील वायरल करती है. ये देखिए पहला शूटआउट जब मिड ऑफ से ये थ्रो किया था करण मोरे ने, बिल्कुल सटीक निशाना, उनके आंखों में वो झलक नजर आती हुई. और ये देखिए सीधा हिट मिडिल स्टिक पर. उसके बाद वो चले गए मिड ऑन पर. वहां से उन्होंने शुरुआत की, 1 2 3 4 कदमों के साथ दौड़ पड़े. और ये भी देखिए जैसे पिक किया गेंद को और सीधा थ्रो बिल्कुल सटीक निशाने पर. इस बार लेग स्टंप पर यह गेंद जाकर लगी. और ये तीसरा थ्रो देखिए, गेंद पीछे गई थी फाइन लेग पर, वहां से मिडल स्टिक को निशाना बनाया करण मोरे ने. अप्रतिम.
यावेळेला आडव्या बॅटचे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला केतनने जरूर, परंतु तिकडे डीपला मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत एक धाव मिळणार आहे. करणने तर आज कमालच केली, बॅटिंग तर लाजबाब केलीच आहे, मॅन ऑफ द मॅच घेतलाच आहे, परंतु 3 वेळा असा काही हिट केलाय सगळ्यांच्याच लक्षात राहील. कुणाला वाटले नसेल की नॉन स्ट्राईक इंडला तो चान्स घेईल आणि ओमीलाही वाटलं नव्हतं की माझ्या इंडला थ्रो होईल, परंतु करणने तो केला. बढ़िया हैंड एंड आई कोऑर्डिनेशन. अब तक बल्लेबाजी में केतन मात्रे द्वारा लैप शॉट, उसके बावजूद अगर देखा जाए तो स्वीप शॉट, ऐसे थोड़े से जोखिम भरे स्ट्रोक इस बार नजर आते हुए उनके बल्लेबाजी में, लेकिन अब तक सफल रहे बल्लेबाजी करते हुए केतन मात्रे. प्रथमेश यावेळेला डब्याचा बॉल, त्याला मात्र उसळत्या बॉलला थर्डमॅनच्या दिशेने पाठवलंय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचला सुद्धा आहे. दबाव समोरच्या वर शिफ्ट करायचा आहे, त्याच्यासाठीचा प्रयत्न येतोय. चौकार. शॉर्ट बॉल पर ये अपिश स्क्वायर कट. बल्लेबाज प्रथमेश मात्रे, क्या ये डेड बॉल दी जा रही है? जी हां, मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सवर प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतोय आणि मुरबाड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब केलं जात आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना देखील विनंती आहे, अजूनही आपण 70 स्पोर्ट्सचे सबस्क्रायबर नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. डेड बॉल दिला गेला होता. प्रथमेश यावेळेला समोरच्या दिशेने एक चांगला फटका खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु थोडासा बॉल बाजूला गेला खरा, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. बऱ्यापैकी म्हणजे 10 पेक्षा थोडीशी वर धावसंख्या सुरू आहे. धावसंख्या 21 धावा, 1 विकेट माघारी परतलेली आहे. इस ओवर की आखिरी गेंद पर जो चौका बटोरा था बल्लेबाज प्रथमेश ने अपी स्क्वायर कट करते हुए उसे डेड बॉल करार किया था अंपायर ने. उसका रीजन था जो दर्शक यूट्यूब पर इस मुकाबले का लुत्फ उठा रहे उनके लिए गेंदबाज का रुमाल या शायद कैप नीचे गिरी थी और उसके बावजूद ये अगर देखा जाए तो अंपायर ने डिसीजन लिया कि ये डेड बॉल होगी और उसके बाद ये सिंगल बटोरा है बल्लेबाज प्रथमेश ने. उनका खाता खुलता हुआ 2 ओव्हर का खेळ समाप्त. FM हॉस्पिट कर्नाटका 21-1. अभूतपूर्व असं क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारं क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. धमाका बिग बॅचची 14वी स्पर्धा आणि धडाकेबादचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वी स्पर्धा आणि त्याच्यासाठी लोटलेली अलोट गर्दी आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये फायनलच्या या मॅच मध्ये 21 धावा धावफलकावर लगावल्यात आणि 25,000 प्रेक्षक युट्यूबलाही आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. हो, यावेळेला एक चांगला चेंडू प्रस्तुत केला. आज प्रज्योतने सुद्धा कमालच केली आहे. कुणालजी खूप चांगली गोलंदाजी, भेदक मारा काय असतो ना तो मात्र या ठिकाणी केलाय. टिप्पा देखिए उनका, कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी, बिल्कुल थोड़ा सा पीछे रखते हुए खोल के रखा था बल्लेबाज को. लेफ्टी बैटर के लिए बढ़िया लेग कटर पिचिंग होकर गेंद थोड़ी सी बाहर की जानिब मुड़ती हुई. रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर. हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलने गुंगारा दिला बॅटरला, प्रयत्न प्रथमेश करतायत, परंतु प्रज्योतचे हे चेंडू मात्र सातत्याने हैराण करतायत. या टीमच्या इथपर्यंत येण्यामध्ये करणच्या शूटआउटचा जसा वाटा आहे ना तसाच नजबुलच्या अर्धशतकाचा देखील वाटा पाहायला मिळतोय. 2 चित्र एकाच वेळेला एकाच स्क्रीनवर आपण पाहतोय. ग्रीप देखिए गेंदबाज की, उछाल प्राप्त किया, स्पिन होती हुई गेंद थोड़ी सी बाहर निकली और उसके बावजूद चेहरे पर 2 हाथ. फाइनल मैच. वेगवान चेंडू, त्याच वेळेला जर पाहिलं तर एक वेगळा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. काय होणार या ठिकाणी पाहायचं आणि यस, एक संधी मिळाली. अझरने मात्र त्या ठिकाणी चपळता दाखवली आणि होणाई सुरू होतं, परंतु त्यामध्ये आणखीन एक धक्का बसतोय. तो देखील प्रथमेश मात्रेच्या रूपामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट नंबर 2 आली आहे. रात में अगर कुछ इस तरह से रनिंग बिटवीन द विकेट होगी तो शायद इस बार प्रथमेश कहना चाह रहे थे भाग केतन भाग, भाग मिल्खा भाग, लेकिन स्विच हिट का प्रयास था. बल्ले के पिछले हिस्से से गेंद जाकर टकराए और इस खिलाड़ी ने देखिए बिल्कुल प्रेजेंस ऑफ माइंड दिखाया और सीधे दौड़ लगाई और इस बार जाना होगा बल्लेबाज प्रथमेश मात्रे को.
दूसरी सफलता एफएम हॉस्पिट कर्नाटका के लिए। आउट होने वाले बल्लेबाज रनआउट के तौर पर प्रथमेश मात्रे। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश पवार नाना, एक भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव प्रथमेश पवार नानाचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होतं। शिवडी मुंबईचा हा बॅटर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील। धडाकेबाजच्या या फायनल मध्ये प्रत्येकालाच धडाकेबाज व्हावं लागेल आणि प्रत्येकालाच धडाकेबाज कामगिरी करावी लागेल। ग्रामस्थांची अपार मेहनत, 50 वर्षाची परंपरा आणि एक 50 या सुवर्ण महोत्सवातील लाजबाब आयोजन आपण पाहतोय। तिसरी ओव्हर सुरू आहे, 21 धावा धावफलकावर। प्रज्योतचा वेधक मारा सुरूच आहे, कारण या षटकात त्यांनी एकही धाव अजून येऊ दिलेली नाहीये। परंतु हे ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट आहे, हे सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत, एकमेकांच्या विरोधात कित्येकदा खेळलेले आहेत, त्यामुळे ही मॅच चांगली होईल। आल्या आल्या पहिलाच बॉल, प्रथमेश पवार, नजाकतेचं दुसरं नाव प्रथमेश पवार, पहिलाच बॉल केलाय वार, येतोय चौकार। आते ही 4 के साथ शुरुआत। स्टांस देखिए उनका, जिस तरह से बल्लेबाजी करते, थोड़ा सा शरीर से दूर खेले, लॉफ्टेड कवर ड्राइव लगाते हुए गेंद को भेज दिया स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए बेहतरीन शुरुआत रही है प्रथमेश पवार के लिए। हैदराबाद क्रिकेट सेंटर सुद्धा मोठे असल्या कारणाने नेत्रदीपक बॅटिंग, पदलालित्य, टायमिंग या गोष्टी खूप चांगल्या असतात। यावेळेला मंत्र बनवलं तो वेगळा फटका खेळण्याचा, परंतु अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आला आणि अंतिम क्षणी बॉलला कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव नाही मिळणार। डॉट बॉल। प्रज्योतने देखील या ठिकाणी पुन्हा कमबॅक केलंय। सोचा था मन बनाकर आए थे दूसरी गेंद को लैप शॉट खेलूंगा, लेकिन जब प्रज्योत ने देखा वाइड यॉर्कर का प्रयास किया प्रथमेश के खिलाफ और आखिरी समय पे महज बल्ला गेंद के सामने लाए बल्लेबाज प्रथमेश पवार। बिंदी गेंद, डॉट बॉल। 25 पर 2 टीम एफएम हॉस्पिट कर्नाटका। प्रज्योत या बेलॉफ्टमच्या बाहेरचा बॉल, बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होतोय आणि पंकज माझ्या मते चांगले फुटबॉलपटू सुद्धा असावे, या स्पर्धेत दुसऱ्यांदा अशा प्रकारे चांगला बॉल अडवलाय। 2 बार बिल्कुल। पिछली बार जब उन्होंने गेंद को रोका था अपने पैरों से तब 2 रन बचाए थे, इस बार 3 रन बचाए अपने टीम के लिए। 3 ओवरों का खेल समाप्त। एफएम हॉस्पिट कर्नाटका 26 पर 2, प्रथमेश 5 पर, केतन मात्रे 10 पर। खूप चांगली मात्र या ठिकाणी थोडंसं कंट्रोल आहे, थोडंसं नियंत्रण आहे। म्हणजे 26 धावा येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 30-35 जरी धावा आल्या तर एक 60चं आव्हान चांगलं होऊ शकतो आणि तो प्रयत्न असणार आहे। त्यापुढे पाहायचं येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। त्याचं कारण आहे 26 धावा, परंतु विकेट सुद्धा 2च गेल्यात, त्यामुळे इकडे बॅटिंग टीमचा देखील प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय। तर असा हा जबरदस्त सोहळा आपण सगळेच या इतिहासाचे साक्षीदार होत आहोत आणि या इतिहासाचं नाव आहे धडाकेबाज। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 26 धावा। 26 आणि गोलंदाजीसाठी आलाय अझर, ज्या गोलंदाजाने प्रभाव टाकला या स्पर्धेमध्ये। आतापर्यंत विचार केला तर विजय पावले ज्याने प्रभाव टाकलाय गोलंदाजीने या स्पर्धेमध्ये। 2 निर्धाव षटक टाकलेले आहेत प्रिन्सने। विकी भोईरने या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्यात आणि अझर देखील काही मागे नाहीये विकेट टेकिंग बॉलरच्या रेसमध्ये, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा याच्यावर देखील असतील या मॅच मध्ये। फायनल मॅच, ग्रँड फिनाले। पहिलाच बॉल यॉर्कर होता, थोडासा पुढे, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला प्रथमेशने। अंपायर सिग्नल, लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा रन खात्यात एफएम हॉस्पिटच्या। अच्छी शुरुआत आ रही है अजहर की और अच्छा पूरे टूर्नामेंट में काफी बढ़िया गेंदबाजी की है इस खिलाड़ी ने, गेंद को घुमा भी अच्छी तरह से दिया, मगर यहाँ शुरुआत तो थोड़ा सा आगे किया था इस गेंद को और थोड़ा सा घुमाया भी था। अजहर गोलंदाजीसाठी 27 लॉस ऑफ 2 विकेट। केतन मात्रे स्ट्राइकिंग एंडला, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट स्टेप आउट करून ऑन साइडला फ्लिक केलाय, मनगट वळवलंय, डीप मध्ये फिल्डर येतोय, 2 धावा इथे कंप्लीट होऊ शकतात। रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे, चांगली आहे, ताळमेळ चांगला आहे, धावा येत आहे, टीमची धावसंख्या 29। हर्षित जामगरे, आपण कुठे असाल तर आपले पिताश्री आपले बाबा आपल्याला शोधतायत मुख्य मंचाच्या जवळ, कुठे असाल तर या लवकरात लवकर यायचंय। टप्पा
पडल्यानंतर बाहेर, परंतु अंपायरचा सिग्नल हा नो बॉल आहे. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. चूक झाली आहे, ही चूक नाही आहे, फायनल मॅच आहे तर ही घोड चूक आहे. आणि आता पाहूया गोलंदाजी करणारे टीमचे विचार काय आहेत. सगळ्यात मोठी चूक अशा परिस्थितीमध्ये केली आहे गोलंदाज अझरने आणि समोर असेल फलंदाजीसाठी फ्री हिट खेळण्यासाठी बॅटर केतन म्हात्रे. केतन म्हात्रेला भरपूर मोठी संधी आहे. फ्री हिट बॉल खेळण्यासाठी तो सज्ज होईल. अझर तयार. फ्री हिटचा बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय कॅच खाली. फ्री हिट असल्यामुळे 2 धावा इथे मिळतील केतन म्हात्रेच्या खात्यात. या जातील टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 32 धावा. अच्छा कमबैक. एक मौका था बड़ा हिट लगाने का, बड़ा हिट खेला भी मगर वहां फील्डर मौजूद थे, इसी कारण ज्यादा रन नहीं आ सके. केतन म्हात्रे, इन पर भी काफी सारी उम्मीदें होगी. इस टूर्नामेंट में काफी अच्छा क्रिकेट इन्होंने खेला है. फरदीन काजी ने भी काफी अच्छा क्रिकेट खेला है. करण मोरे ने काफी अच्छा क्रिकेट खेला है. नजमुल ने क्रिकेट अच्छा खेला है. मगर इस गेंदबाज पर भी सभी की निगाह है अजहर. आणखीन एक वेळा दे घुमा के बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. छत्रपती संभाजीनगरचा फेमस आहे क्रांती चौक. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा फेमस आहे क्रांती चौक आणि केतन म्हात्रेला आहे षटकारांचा शौक. बहुत ही बढ़िया स्ट्रोक किया कुणाल जी देखने मिला. गेंद थोड़ी सी दूर थी. शॉर्ट पिच गेंद को यहाँ थोड़ा सा घूमने दिया, उसके बाद खुद घूमे और उसके बाद बैट भी घूमी और रन 6 मिलेंगे यहाँ. ही खासियत आहे केतन म्हात्रेची. तो थांबतो, तो वाट पाहतो, तो बरसतो. फायनल मॅच मध्ये तर त्याचा खेळ उल्लेखनीय असतो, दमदार असतो आणि हे त्याने अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केलंय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, राष्ट्रवादी चषक आणि त्या स्पर्धेमध्ये केलेली त्याची कामगिरी कोणीच विसरणार नाही. राखी दिदी जाधव यांची स्पर्धा. केतन म्हात्रे चर्चेतलं नाव राहिलंय. अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू तो राहिलाय. पुन्हा एकदा खोलून ठेवलंय या बॉलवर. हा बॉल चांगला होता, पडल्यानंतर चांगलाच बाहेर निघालाय. यही तो खासियत है इस खिलाड़ी के. केतन जैसे खिलाड़ी को मौका ही नहीं दिया. बहुत बड़ा टर्न यहां देखने मिला. अजहर ने कमबैक किया है एक छक्के के बाद. 38 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. 4थं षटक आहे. 20 वर पोहोचलाय केतन. बॉल हवेत आहे परंतु गोलंदाजाच्या थोडासा मागे इथे पडतोय आणि तोपर्यंत एक धाव केतनच्या खात्यामध्ये जाईल. सिंगल नंतर ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झाल्या. 39. 2 फलंदाज बाद. FM हॉस्पेट आणि आता ज्याची मी मगाशी चर्चा करत होतो त्या रीलची 33,000.2 के लाईक्स आहेत. 33,000 लोकांनी तर फक्त लाईक केलंय. 3,924 लोकांनी शेअर केलंय. सेव्ह करणारे प्रेक्षक आहेत, फॅन्स आहेत त्याचे 248 आणि असे 2 हिट त्यांनी केले आणि त्याचमुळे हा संघ फायनल खेळतोय. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ज्या वेळेला तुम्हाला इंस्टाग्रामला 70-70 स्पोर्ट्सला देखील तुम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे आणि त्याच बरोबरीने 70-70 यूट्यूब चॅनल देखील आपण आवर्जून सबस्क्राईब करा. या सगळ्या गोष्टी आपल्याला यूट्यूबला सुद्धा आणि इंस्टाग्रामला सुद्धा 70-70 स्पोर्ट्स अपडेटवर 70-70 स्पोर्ट्सवर नक्कीच पाहायला मिळतील. जे आम्ही बोलतो ते आम्हाला दिसतं आणि ते दाखवतात 70-70 स्पोर्ट्स. त्यामुळे समालोचन करण्याला एक वेगळी मजा आहे आणि त्याचमुळे टेलिकास्ट पाहण्याला देखील एक वेगळी मजा आहे. ब्रॉडकास्टिंग, पीसीआर, प्रोडक्शन कंट्रोल रूम जिथून या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. हे काम एवढं सोपं नाहीये मित्रांनो. दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आमचे कॅमेरामॅन, आमचे टेक्निकल टीम हे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत असतात. कॉमेंटेटर एखाद्या क्षणी काय बोलतो, त्याला काय पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांना आपण काय दाखवावं, या गोष्टी जो टेक्निकल टीम मधला जो तिथे असलेला माणूस आपल्यापर्यंत पोहोचवतो, खऱ्या अर्थाने त्याला सलाम करणं या धडाकेबाज चषकाच्या माध्यमातून गरजेचं आहे.
39 धावा झाल्यात. नाऊ बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं या फायनल डे मध्ये, फायनल मॅच मध्ये, ग्रँड फिनाले धडाकेबाज धमाका बिग बॅश लीगचा. 4 ओवर के बाद 39. केतन मात्रे अच्छे लय में यहाँ आते हुए 21 पर बैटिंग कर रहे हैं. बड़े मैच के बड़े खिलाड़ी है केतन. 7,83,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आता तो टप्पा आपल्याला गाठायचा आहे. 85,000च्या दिशेने वाटचाल करायची आहे. चला तर मग आपला काढा मोबाईल, सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये कल्याणचा स्टार सुहास पवार. फलंदाजीसाठी केतन तयार. ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धावी ते मिळताना दिसते. सुरुवात झाली या षटकाची एका धावेने. केतनच्या खात्यात सिंगल. केतन पोहोचलाय 22 वर. अच्छी शुरुआत रही है यहाँ सुहास पवार की. एक खिलाड़ी भी की फैक्टर है और उसी के लिए गेंदबाजी के लिए लाया गया है. और इस पूरे टूर्नामेंट में पेस जो पेसर से उन्होंने तो अच्छा किया है, मगर स्पिनर्स में काफी अच्छा किया. जैसे बहुत सारा घुमाव इस विकेट पर भी हमें नजर आया. 40 धावा FM हॉस्पिट स्कोर बोर्डवर. बॉल हवेत आहे. फिल्डर तिथे धावतोय, अंतर कापतोय आणि शेवटच्या क्षणाला बॉल त्याच्या हातामध्ये कैद होतोय. फलंदाज प्रथमेश आउट. इस बार थोड़ा सा ज्यादा फ्लाइट दिया था और नाना रहा नहीं पाए और एक बड़ा स्ट्रोक उन्हें खेलने की चाहत यहाँ दिखी और उसी चाहत में यहाँ ओमकार देसाई के हाथों पकड़े गए. अच्छी गेंद और अच्छी गेंद पर विकेट भी हासिल हुआ सुहास पवार को. प्रथमेश पवार परत एक वेळा थोडासा शरीरापासून दूर खेळलेला फटका. जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. उंची जास्त गाठली या बॉलने आणि त्याचमुळे प्रथमेशला आता डगआउट मध्ये बसावं लागेल. काय माहोल राहिलाय धडाकेबाज धमाका बिग बॅश लीगच्या शेवटच्या दिवसाचा. प्रचंड गर्दी. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये कोणी मफलर घेऊन, कोणी शॉल घेऊन, कोणी स्वेटर घालून, कोणी कानटोपी घालून, कोणी हँड ग्लोव्स घालून. आम्हाला काय पाहायचंय तर आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायचंय. आम्हाला चांगल्या आयोजनाचा हिस्सा व्हायचंय. याच्यासाठी हे प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात. क्रिकेट या खेळाला डोक्यावर घेत असतात. म्हणून तर भारतामध्ये क्रिकेट हा धर्म होऊन बसलाय. पुल केलाय. बॉल हवे त्या फिल्डर येतोय खाली. कॅचचा प्रयत्न. वड कॅच. नजमुल मंडल फ्रॉम चेंबूर मुंबई. क्या जबरदस्त कैच वहां पकड़ा. संदीप पवार ने आते ही पहले बॉल पर बड़ा हिट खेलने की कोशिश की, मगर वहां नजमुल मंडल थे. जो ऐसा खिलाड़ी है इस पूरे टूर्नामेंट में चर्चा में है, नजमुल मंडल. और ये देखिए नजमुल का एक बेहतरीन कैच, लाजवाब. नजमुल मंडल तिथे होता आणि आणखीन एक विकेट इथे गमावली FM हॉस्पिटने. थोडासा क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु इथे जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. पुढे सूर मारत थोडासा धूर काढलाय संदीप पवार या फलंदाजाचा. नजमुल मंडलने विकेट मिळते. गोलंदाज सुहास पवारला. ही इज ऑन हॅट्रिक नाव. 12 टीम खुल्या गटामध्ये लीग मॅचेस मध्ये खेळताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये हॅट्रिक झालेली नाहीये. 4 ते 5 असे गोलंदाज होते जे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते. विजय पावले तर ऑलमोस्ट प्रत्येक मॅच मध्ये हॅट्रिक वर येत होता, प्रत्येक ओव्हर गणिक. विकी भोईरने ती सुरुवात केली होती. त्यानंतर एक निर्धाव षटक आलं. प्रिन्सने तर 2 निर्धाव षटकं टाकली, तोही त्याच्यामध्ये हॅट्रिक वर होता. हॅट्रिक बॉल, चांगला टर्न प्राप्त केला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हुलकावणी दिली आहे आकाश चिंदारियाला. अच्छी गेंद, घुमाव थोड़ा सा ज्यादा देखने मिला. पूरी तरीके से बीट किया. पहली गेंद पर बड़ा हिट करना चाहते थे, मगर गेंद ने यहाँ अंगड़ाई बदली और सीधा अनिकेत के हाथ में जाते हुए बेहतरीन गेंदबाजी हो रही है इस वक्त. पुढे ठेवण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक धावी ते ऍड होईल प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि त्याचबरोबर टीम्स ज्या खेळल्या त्यांच्याही माहितीसाठी. आजपर्यंत आपण ही 14वी धमाका बिग बॅश लीग सिरीज पाहतोय आणि आतापर्यंत आपण क्वालिफाय होणाऱ्या टीम मध्येच वैयक्तिक पारितोषिक दिलेली आहेत.
त्यामुळे याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर हे पारितोषिक जे सुपर 3 मध्ये 3 संघ क्वालिफाय झालेत त्यांनाच दिले जाणार आहेत. बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय गलीमधून, थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय, तिथे एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा तर प्रश्नच नाहीये, एकच धाव मिळेल केतन मात्रेला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. 5 ओव्हर संपलेत. FM हॉस्पेट कर्नाटका 42 ला 4. कुणाल जी, यहाँ सुहास पवार को 5वें ओवर में गेंदबाजी के लिए लाने का डिसीजन काफी अच्छा रहा. इस ओवर में 2 विकेट भी हासिल हुए और सिर्फ 3 रन खर्चे. ऐसा लग रहा था एक समय में स्कोर 70-75 तक जा सकता है मगर उसे कंट्रोल करने की कोशिश यहाँ जरूर रही है और स्पिनर्स का इस्तेमाल ज्यादा से ज्यादा हो रहा है इस मैच में. सुहास पवारला आणण्यामागे कारण देखील तेच होतं. प्रथमेश आणि त्याचबरोबर संदीप आउट झाल्यानंतर ते महत्वाचं होतं. इमाद इल्लू बँगलोरचा गोलंदाज क्लीन बोल्ड करण अंबालाला ज्यावेळेला त्याने आउट केलं होतं आणि त्याचं सेलिब्रेशन आणि त्याचे लाईक्स पहा. 48,000 लोकांनी फक्त ती रील लाईक केली आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता व्ह्यूवरशिप किती असेल. त्याचमुळे 70 स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम हँडलला देखील फॉलो करायला विसरू नका. तिथे तुम्हाला अशाच रील्स पाहायला मिळतील. स्वीचिटचा प्रयत्न मागे आहे. शॉर्ट थर्ड मॅन नाही मिळणारी ते धाव केतन मात्रेला. शेवटचं षटक सुरू झालंय आणि गोलंदाजीसाठी आझर अजूनपर्यंत विकेटलेस आहे. थाई पॅकर्सची टीम आपल्या फिरकी अस्त्राने प्रतिस्पर्ध्यांना गारात करण्याचा प्रयत्न करते, परंतु केतन मैदानात आहे आणि कोणत्याही क्षणी एखाद दुसरा मोठा फटका मारण्याची क्षमता केतन मध्ये आहे आणि ते मारावी लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील, स्ट्रॉंग अपील आणि केतन इथे जाईल डगआउटच्या दिशेने LBWच्या स्वरूपामध्ये आणि अझरने त्याच्या स्पेलमध्ये आता शेवटी ती विकेट मिळवली आहे. केतन आउट. पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे मगर जब इस ओवर में आए तो जिस विकेट की आवश्यकता थी, जरूरत थी, वही विकेट यहां मिलता हुआ अजहर को. केतन आउट. राइट डिसिजन फ्रॉम अंपायर, कारण ऑलमोस्ट शफल होऊन आउटसाइड द ऑफस्टमवर उभा राहिला, त्यामुळे मिडल स्टिक आणि लेग स्टिक दिसत होती. बॉल तिथेच जाऊन आदळलाय आणि केतन आता परतलाय. केतन परतल्यानंतर काही प्रेक्षक देखील चाललेत घराच्या दिशेने. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अद्भुत खेळ आहे. कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जातो, कधी पृथ्वीवर आणून सोडतो हे आपल्याला देखील माहीत नसतं. त्याच्यामुळे हा सामना नक्की मिस करू नका. कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल आणि मग तुम्ही उद्या कुठेतरी स्वतःलाच म्हणाल की यार थोडा अर्धा तास अजून थांबलो असतो तर किती मजा आली असती. कुणाल, अशा खूप साऱ्या मॅचेस झाल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये की असं वाटत होतं की आता संघ जिंकलाय, तो संघ पराभूत झाला आणि जो पराभूत होणारा संघ सुद्धा जिंकलाय. या वर्षी एवढ्या जबरदस्त आणि चुरशीच्या मॅचेस झाल्यात, ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे. आणि हा तर पहिला डाव आहे, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कोणतंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. 7,83,000 सबस्क्रायबर. ओ पुढून फिरवलाय बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अझरच्या माध्यमातून. DB दर्शन बांदेकरला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, खास करून डेथ ओव्हर मध्ये अझर. क्विकर वन, थोडासा वेगाने टाकलेला बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता, तिथे डीप मध्ये फिल्डर आहे, फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबल धावा येत आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. हे पहा प्रेक्षक, जिथे जागा मिळेल तिथे आम्ही जाणार. कोणी टेम्पोवर बसलंय, परंतु स्वतःची काळजी घ्या. या कडाक्याच्या थंडीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. ते सांगतायत आमचा पैसा वसूल आहे. फुल टॉस, बॉल हवेत आहे, फिल्डर नाही, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. धावा मारतो उचलून. हाय तो षटकार. जबरदस्त स्ट्रोक. आकाश चिंदारिया इसी के लिए जाने जाते हैं. सिक्सर किंग है, मैच विनर है और अपनी टीम को यहाँ फिर एक बार मैच में लेके आए हैं. एक अच्छा स्ट्रोक देखने मिला. ये देखिए दर्शक, जहां जगह मिली वहां बैठ लिए.
ज्या प्रेक्षकाने झेल घेतलाय त्याने यायचं आपल्याला कॅप दिली जाईल. साई स्पोर्ट्स 70-70 सरळगावच्या माध्यमातून ती कॅप. हा बॉल वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटलाय. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 वर. सनी शिंगळे आणि साई घुडे यांच्याकडून ती कॅप आहे. 70-70 स्पोर्ट्स साई स्पोर्ट्स सरळगावच्या माध्यमातून. 50ला 5 आकड्यांचा खेळ पहा. 5.5 ओव्हर, 50ला 5. पंजेस दिसतात सध्या स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. हान की बळीव, धुरळा उडीव, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार, भिंगरी शॉट, 6 धावा. या 2 षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय FM हॉस्पिटलला. आपल्या संघातील उपलब्धता तुम्हाला 2 बॉल जरी मिळाले ना, सिद्ध करावं लागतं. आकाश चिंदारियाने शेवटच्या 2 बॉल मध्ये मारलेले 2 षटकार या मॅचला आपण FM हॉस्पिटलला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतात. अँटॉपिल मुंबईचा हा सितारा मात्र आज सिक्सर किंग ठरतोय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 9, 10, 11 डिसेंबर ऑल इंडिया लेवलची स्पर्धा दिवस रात्र पद्धतीची बोईसर या ठिकाणी पालघरला पाहायला मिळणार आहे. पहिला पुरस्कार 5 लाख तर दुसरा पुरस्कार 2.5 लाख. मॅन ऑफ द सिरीज साठी दुचाकी. एक मोठी स्पर्धा आपल्याला आमदार चषक स्वरा युवा ग्रुपची येताना पाहायला मिळणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद घ्यायला विसरू नका. ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने पालघर जिल्हा प्रीमियर लीग याचं सीझन 3 हे देखील 7 ते 11 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 लाख 1 लाख पारितोषिक असेल. तर ही देखील मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. आकाश चिंदारिया पहा, 34 बॉल एका बाजूला आणि शेवटचे 2 बॉल एका बाजूला. या 2 बॉल मध्ये जर पाहिलं तर सामन्याचं गणितच बदलताना पाहायला मिळालंय. परंतु फाईट होऊ शकते इथपर्यंत मात्र पोहोचलेले आहेत. मॅच चांगली होईल, संधी दोघांना आहे. कुणालची मॅच 50-50 आहे. चेक. काही मान्यवरांचे सन्मान आपण मंचावरती संपन्न करतोय. गेली 7 दिवस या मैदानाची शोभा खरं तर वाढली असेल. मैदानाला 4 चांद लागले असतील. तर त्या मंडप डेकोरेटर्समुळे हा भव्य शामियाना आपण बघतोय, ज्यांच्या अतुलनीय अशा कारागिरीच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे. सन्माननीय अनिलजी शेलवले आणि गुरुनाथजी शेलवले, मंडप डेकोरेटर्स, विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर गेले 7 दिवस आपण ज्यांचा अत्यंत मधुर आवाज ऐकला. मी बघतोय खरं तर दुसऱ्याच दिवशी माझा आवाज पूर्ण बसला होता, मात्र तरी देखील व्यवस्थितपणे आमचा सर्वांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. आमचे डीजे मास्टर अर्थातच अजिंक्यजी डुमणे, माफ करा अजिंक्यजी हुमणे आणि सागरजी हुमणे, विनंती करतो डीजे अजिंक्य, डीजे सागर, आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी या. ठाणे जिल्हा शिवसेना उपप्रमुख सन्माननीय मधुकर अप्पा घुडे यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. डीजे अजिंक्य, डीजे सागर, सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर या. यानंतर अचूक असं स्कोरिंगचं काम ज्यांनी 7 दिवस केलेलं आहे, त्या अगोदर जनरेटरची सुविधा मेघराजजी घुडे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. मेघराजजी घुडे, जनरेटर ची सेवा आपल्याला ज्यांनी पुरवलेली आहे, मेघराजजी आपण या, सन्मानाचा स्वीकार करा. आणि त्यानंतर अचूक स्कोरर विथ डिजिटल आणि मॅन्युअल, दोनच हात आहे त्याला, मात्र दोन्ही हातांनी तो काम करत होता 7 दिवस, स्वप्नील गांगड. स्वप्नील गांगड, विनंती करतो आपण मंचावरती या, आपला सन्मानाचा स्वीकार करा.
या ठिकाणी स्कोरर स्वप्नील गांगड यांचा सन्मान संपन्न होतोय. आपले युवा कार्यकर्ते जे सातत्याने अहोरात्र मेहनत घेत होते धडाकेबाज क्रिकेट क्लब साठी, या सर्व आपल्या युवा धडाकेबाज युवा कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते आमचे स्कोरर स्वप्नील गांगड यांचा सन्मान संपन्न होतोय. आणि धडाकेबाज क्रिकेट संघाचं धडाकेबाज चषकचं भविष्य आहेत हे सगळे धडाकेबाज युवा. सत्कार सोहळा इथे संपन्न होतोय आणि लगेचच मॅचच्या थराराकडे जाऊया आणि समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूयात चंद्रकांत शेटे सर आणि सोबत IPL ची मखमली आवाज कुणालजी दाते. व्यावसायिक गटातील जर पाहिलं तर केतन मात्रे अग्र क्रमांकावर येताना पाहायला मिळत आहेत. 105 धावा तर फरदीन काझी 104 धावा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. पिकू पॉल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर यस टॉपर तसं पाहिलं तर विजय पावले आहेत, परंतु आपण अंतिम 3 मध्येच मात्र ते देताना पाहायला मिळतो. थोडा वेळ मी तुम्हाला विनंती करतो. गेले 7 दिवस नाही तर ही स्पर्धेची उभारणी करत असताना धडाकेबाज क्रिकेट संघाचे सगळे कार्यकर्ते इथे अहोरात्र मेहनत घेत होते. मधुकर आप्पा घोडे साहेबांनी त्यांची मेहनत बघितली आणि त्यांचं कष्ट बघितलं, प्रामाणिक प्रयत्न बघितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चित प्रकारे त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल सर्व धडाकेबाजच्या कार्यकर्त्यांचा सन्मान इथे ठाणे जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधुकर आप्पा घोडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच वतीने होतोय. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण मंचावरती या. सन्माननीय दत्ताभाऊ शिंगोळे यांना विनंती करतो आपण या. उमेशजी लिहे, जयवंशी अधिकारी, सुदामजी शिंगोळे, योगेशजी अधिकारी, मुकेशजी शेळके, गणेशजी शेळके, सतीश शेळके सर, दिनेशजी शिंगोळे, रुपेशजी शेळके. आता नावं घ्यायला सुरुवात केली, आता अवघड होणार आहे माझं काम. मी कोणाचं नाव घ्यायला नको होतं, मला माफ करा. तुम्ही जर माझ्या समोर दिसला नाहीत, जयवंत सर आपणही या. योगेशजी अधिकारी, सगळे कार्यकर्ते सगळे, तुकारामजी ठाकरे, पांडुरंगजी गडगे, बापरे या या या. एवढी मोठी हस्ती. अजून कोणी कोणी बघा, मला माफ करा कारण गडबड खूप आहे, सगळ्यांचा नामोल्लेख मला शक्य नाहीये. धडाकेबाज कमिटीचे सगळे सदस्य सर्वांनी मंचावरती या. रमेशजी शिंगोळे सर देखील उपस्थित आहेत, आम्ही स्वागत करतो. देवीदासजी शिंगोळे पुढच्या लाईन मध्ये बसलेले आहेत. दोन्ही धडाकेबाजचे धडाकेबाज कार्यकर्ते. जबरदस्त काम या मंडळींनी मागच्या 7 दिवसात केले. खरं तर मॅच सुरू होते त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, लगेचच चंद्रकांत शेटे सर आणि कुणालजी दाते सरांकडे घेऊन जातो. थँक्यू. धन्यवाद नरेशजी डोमे सर. जाऊयात आपण फायनल मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. करण मोरे आणि ओमकार देसाई. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी जास्त टर्न देखील होताना पाहायला मिळाला आणि पंचांनी मात्र आपले हात फैलावले आणि व्हाईट बॉल घोषित करतायत. अंतिम फेरीचा सामना आता दुसऱ्या डावामध्ये आलाय. 57 रनों का लक्ष्य, लेग ब्रेक, टिप्पा खाती गेंद थोड़ी सी ज्यादा बाहर मुड़ी, अंपायर का सिग्नल, वाइड बॉल. आशिष करणसाठी चांगला बॉल टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. उत्तर नव्हतं करण यांच्याकडे. 57 धावांचं लक्ष तसं मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये. मॅच चांगली होणार आहे कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोघांनाही जिंकायचं आहे. जो जिंकेल तो 9 लाख, पराभूत होईल तो 5 लाख. याच्यासाठी जी चालू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. करण मोरे आणि समोर जर पाहिलं तर आशिष मेहरोल. याही वेळेला जर पाहिलं तर उसळी होती, पुल करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी बॉल बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही. अच्छा उछाल यहां पर प्राप्त किया इस गेंद ने. हालांकि छोटे कद के खिलाड़ी है, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरे, और इनके बदौलत ये टीम आपको फाइनल में खेलती नजर आ रही है. नजमुल मंडल अच्छा खेले, गेंदबाज प्रजोत अंबेरे ने कमाल किया इस टीम के लिए.
हो हो, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, अगदी वेगवान फास्टर पण होता आणि खोलवर देखील होता, परंतु त्यावर देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेलेला आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. स्पर्धा जिंकायची आहे, मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे आणि जरी या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता होती, परंतु पहिलं षटक अप्रतिम आलंय आणि मॅचला ऑन ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी पहिल्या षटकात आशिष मेहरोलने केलं. कारण पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत, फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत, ते देखील पॉवर प्ले मध्ये. 1500 सबस्क्रायबर राहिलेत 7,85,000 सबस्क्रायबर होण्यासाठी. चला तर मग लगेचच मुरबाडकर, वडवली वासे 1500 सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करून आणखीन एक भेट 70-70 स्पोर्ट्सला द्यायची आहे. 7,85,000 होतील. चला मग लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. 70-70 बॉल, 70-70 लाईव्ह, 70-70 किड्स, या सगळ्या गोष्टी आपण 70-70च्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या आणि धडाकेबाज ग्रामस्थांनी देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वडवली ग्रामस्थांनी स्पर्धा 50व्या वर्षामध्ये आणली आहे. दिल्लीचा प्रिन्स मात्र गोलंदाजीसाठी आलाय, एकमेव असा गोलंदाज ज्यांनी 2 मेडन ओव्हर या व्यावसायिक गटामध्ये केलेल्या आहेत. तर समोर आपल्याला बॅटिंगसाठी करण मोरे पाहायला मिळत आहेत. फायनल करणसाठी टाकला गेलेला आणखीन एक जबरदस्त बॉल. ही खासियत है या बॉलर की जी बिल्कुल यही खासियत रही है. राउंड विकेट एक एंगल के तहत गेंदबाजी करने के लिए जाने जाते. टिप्पा खाती गेंद थोड़ी सी नीची रही इस बार गेंदबाज प्रिंस की. आणि क्रॉस आर्म ऍक्शन ज्या वेळेला असते तो सोपं नसतं खेळायला. या वेळेला या बॉलला फुल टॉस केलं, ऑन साइडला ढकललं, मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव त्या ठिकाणी पूर्णही करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे दबाव आहे, कारण रन ज्या गतीने यायला पाहिजे होत्या ना अजूनपर्यंत तेवढ्या गतीने आलेल्या नाहीयेत. गेंद अब तक ऊंचाई पर नहीं आई है. करण मोरे इसी के चलते थोड़े से निराश नजर आए. फुल टॉस गेंद पर फ्लिक किया, ऑन साइड पर सिंगल बटोरा, नॉन स्ट्राइकिंग एंड पर जाकर अब रुक गए करण मोरे. उनके खाते में 3, ओमकार के खाते में इस बार अब तक 1. ओमकार गेल्याच आठवड्यात जबलपूरला बेस्ट बॅटरचा पुरस्कार सुद्धा घेतला. गेली कित्येक वर्षाचा असणार अनुभव आज मात्र त्यांना, आणि गेल्या वर्षी धडाकेबाज मध्येच मॅन ऑफ द सिरीज थॉमस आणि ओमकार यांना मात्र विभागून दिली गेली होती. म्हणजे गेल्या वर्षीची मॅन ऑफ द सिरीज ओमकार देसाई यांनी धडाकेबाजी मिळवली होती. त्यामुळे या वर्षी प्रयत्न मात्र त्यांचा हाच असणार आहे की या वर्षी देखील आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे. गेली कित्येक वर्षाचा अनुभव, मुंबईचा ब्रँड, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये करतोय. परंतु प्रिन्स भेदक मारा करताना पाहायला मिळालेत. हजारोंची गर्दी आणि एक जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त मॅच आणि धडाकेबाज ट्रॉफी. ओमकार देसाई थोडेसे सफल जरूर झाले, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बॉल आणखी बाहेर टाकला. इस बार राउंड आर्म एक्शन से नहीं तो सीधे एक्शन से तेज करने का प्रयास था. इसी के चलते थोड़े से वाइड कर बैठे इस बार गेंदबाज प्रिंस. एक्स्ट्रा के साथ रन संख्या 6 रन. ओमकार देसाई समोर जर पाहिलं तर प्रिन्स चांगला बॉल टाकला. बॉलचा अंदाजच नाही आला, हळूवार पद्धतीने फक्त ढकललं आणि खूप चांगली गोलंदाजी आणि पहाट पिचिंग देखील बदलली इकडे आणि गती देखील. फ्लाइट देते, कतराते नहीं है गेंदबाज प्रिंस. जब स्लोर वन वो डालते और ये गेंद बिल्कुल उसी अंदाज में उन्होंने की थी. स्लोर वन का प्रयास राउंड आर्म एक्शन से स्लोर वन फ्लाइट देते हुए. हो हो, यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु माघारी परतावं लागतं ओमकार देसाई यांना. प्रिन्सने आपलं काम केलंय, अख्खी स्पर्धा गाजवली या पट्ट्याने. इस बार तेज रखा था, तेज लेग कटर, थोड़ा सा शफल होकर खेलने का प्रयास. गेंद टिप्पा खाते बाहर की तरफ जाती हुई, बल्ले का बाहरी सिरा लिया और बिल्कुल एक आसान सा मौका था विकेट कीपर के लिए. प्रिंस के खाते में एक और सफलता यहां पर ये दिल्ली के गेंदबाज अपनी टीम को दिलाते हुए. या अगोदरचा डॉट बॉल, त्याचबरोबर पॉवर प्ले मध्ये अपेक्षित धावगती नव्हती, त्यामुळे ओमकार स्वाभाविक होतो एक मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि तो जात असताना मात्र इकडे बॅटची कडा देखील घेतली गेली. विकेट आली आहे. प्रिन्सने खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे. आता विचार करा, शेवटचे ते 2 षटकार मॅच नक्कीच गणित बदलणारे होते, परंतु रोहित नार्वेकर येतात बॅटिंग करण्यासाठी. अजूनही मॅच संपलेली नाहीये, मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे, परंतु असे बॅटर या टीम मध्ये आहेत जे मात्र ह्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. रोहित नार्वेकर आलेत.
प्रिन्स देखील 6 विकेट घेताना पाहायला मिळतात प्लस 2 मेडन ओव्हर सुद्धा. 70 इंस्टाग्राम पेज आहे त्याला देखील आपण आवर्जून फॉलो करा, कारण मोठ्या संख्येने तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या अपडेट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. त्यामुळे आवर्जून फॉलो करा 70 स्पोर्ट्स इंस्टाग्राम पेज सुद्धा. अशा प्रकारे व्हिडिओज तुम्हाला किंवा टेनिस क्रिकेटची माहिती आणि सर्व प्रकारचे खेळाडू म्हणा, रील्स म्हणा, सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. नवनवीन रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे 70चं जे पेज आहे इंस्टाचं ते सुद्धा फॉलो करा. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दबावाला आणखी 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 वाढवण्याचं काम या ठिकाणी प्रिन्स करतायत. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में. गेंदबाज प्रिंस इस ओवर में एक सफलता उनके खाते में. रोहित नार्वेकर नए खिलाड़ी, लेफ्ट हैंडेड बैटर. हालांकि गुजरात हरणग्राम धमाका बिग बैश लीग में 7 गेंदों पर 7 छक्के जड़ने का एक रिकॉर्ड इनके नाम है. क्या पारी खेली थी उन्होंने. और ये देखिए डायरेक्ट हिट और ये एक्शन रिप्ले. सुरक्षित यहां पर थे अपने क्रीज पर. कौतुक करावं लागेल प्रेक्षकांचं. मैदानात तर गर्दी आहे, परंतु तब्बल आता 1 वाजायला आलेत. 19,000 प्रेक्षक आता ही मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबला. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा आणि धडाकेबाज धमाका बिग बॅचचं सुद्धा. स्पर्धा चांगली आहे, दर्जेदार आहे, म्हणून ही गर्दी मैदानात सुद्धा आहे आणि युट्यूबला सुद्धा आहे. यावेळेला लॉफ केलाय, समोरच्या दिशेने फटका येताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने निघालेला हा बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 चौकार. आखिरी गेंद पर अब बल्लेबाज सफल होते हुए. स्लॉट में गेंद थी, सीधे बल्ले से वी की शक्ल में ओवर द बॉलर हेड. क्रिकेट में सबसे सुरक्षित स्थान माना जाता है. सीधे ब्लेड से इस बार दिशा दी थी इस गेंद पर. 4 रनों की मोहर लगाई बल्लेबाज केतन मोरे ने, माफ कीजिए करण मोरे ने. चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडनंही होऊ देत. अगदी ओव्हरपिच बॉल टाकला, बॅटच्या खालीच टाकला तर सोडणार आहे का करण इकडे. आणि या चौकाराने पुन्हा एकदा एक थोडीशी आशेचं किरण मात्र वाढवलं. आणि इकडे भालूकचं सेलिब्रेशन काही संपता संपेना, कारण आज गाव जिंकलंय आणि त्याच्यामुळे अख्खा गाव नाचतोय. आणि यालाच म्हणतात ग्रामीण क्रिकेट. जिंकल्यावर पैशाचा आनंद नाही, आमचं गाव जिंकल्याचा आनंद आहे. आणि हे क्रिकेट गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं, म्हणून ग्रामीण क्रिकेट काहीतरी वेगळंच आहे. पहा हा आनंद. 1 तास झाला भालुकर काही नाचताना थांबताना पाहायला मिळत नाहीये आणि जबरदस्त सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. धडाकेबाज जिंकलाय, होऊ द्या खर्च आणि होऊ द्या सेलिब्रेशन. ये नहीं रुकने वाले. काय सेलिब्रेशन करतात. डान्स, जल्लोष. वर्ल्ड कप जिंकलाय मुरबाडचा, मग काय चर्चा तर या टीमची होईलच. आणि त्याचमुळे हा जल्लोष आहे. दिवाळी देखील साजरी होईल आज भालुक गावात. कोणी झोपणारच नाही असं चित्र आहे. 24 बॉलमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 4 ओव्हर खूप महत्वाचे असणार आहे. रोहित नार्वेकर, करण मोरे, मोठमोठी नावं, स्वप्न पाहिलं अनेकांनी स्पर्धा जिंकण्याचं, परंतु 3 गटात तिघांचंच पूर्ण झालंय. परंतु व्यावसायिक गटात कोण जिंकणार. अमर परुळेकर ट्रॉफी उचलतील का, याचिंच्या ही ट्रॉफी उचलतील, याची ही चर्चा होईल. आणि त्याच्यासाठी मेहनत तर करावी लागेल. या पहिला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता, परंतु बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि आशिष मेहरोलचा रोल खूप महत्वाचा राहिला या ठिकाणी. माघारी परत आहेत रोहित नार्वेकर. ऑन साइड पर खेलने का प्रयास, उछाल कर खेलने का प्रयास, बल्ले का ऊपरी सिरा, फ्लाई स्लिप में एक आसान सा मौका और एक और सफलता आशीष मेहरोल के खाते में. विकेट का सिलसिला यहां पर लगातार आपके सामने. और ये देखिए दर्शक, यांना थंडी वाजते की नाही, आणि असाही प्रश्न या ठिकाणी पसतो. यांना झोप सुद्धा लागते की नाही. नाही लागणार. त्यांना धडाकेबाजची फायनलच पाहिजे आणि म्हणून ही गर्दी होताना पाहायला मिळते. आणि आणखीन एक विकेट आली आहे खरी. दबाव थोडासा वाढवण्याचं काम आहे, परंतु करण मोरे मैदानात आहे आणि या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक वीर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नजमुल मंडल.
नजमुल मंडल हे ते नाव आहे ज्याने अर्धशतक केलं या स्पर्धेमध्ये. आज टीमला गरज आहे, मॅच संपलेली नाहीये आणि तुमचं नाव तेव्हाच होतं ज्यावेळेला टीमला गरज असते. हो आज गरज आहे, खेळावं लागेल. हजारो प्रेक्षकांच्या नजरा तुमच्यावर आहे. लाखो प्रेक्षक युट्यूबला देखील आज दिवसभर स्पर्धा पाहत आहेत. कोण होणार चॅम्पियन धडाकेबाजचा, तुम्हाला कामगिरी करावी लागेल. नजमुल मंडल 23 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक बॉलला 2 धावा काढायच्यात. कुणाला तरी आखा चिंदार्या बनावं लागेल. काही मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत आणि जर का ते स्ट्रोक आले मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम सुद्धा येणार आहे. नजमुल समोर जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी, चांगले अष्टपैलू आहेत आशिष मेहरोल. त्यांनी मात्र या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करत असताना विकेट मात्र मिळवली आहे. 11 धावांवर 2 विकेट आलेले आहेत. धडाकेबाज चषकाची फायनल मॅच. हो पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय, बाउन्सही होतोय. असेच 2 प्रयत्न मात्र करण यांनी देखील केले होते, परंतु बॉल केतन यांच्या हातात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये FM हॉस्पिटलचा बॉलिंग अटॅक हा लाजबाब होता. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. बॅट फिरवली आहे परंतु संपर्क कुठे, बॅट कुठे, बॉल कुठे, या 3 मोटरसायकल कुणाला मिळणार आणि ही गोल गोल फिरणारी ट्रॉफी कुणाकडे जाणार, कोणत्या संघ मालकाकडे जाणार, कोणत्या टीमकडे जाणार, चर्चा तर याची सुद्धा आहे. 50वे वर्ष आहे सुवर्ण महोत्सव. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत, थोडेसे मागे राहिले परंतु 1 धाव तिकडे मिळताना मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना दबाव वाढतोय वाढतोय वाढतोय, कारण धावा आणि चेंडू यांचं समीकरण सातत्याने बदलत आहे. बढ़िया गेंदबाजी आशीष मेहरोल द्वारा. दूसरे स्पेल में वो गेंदबाजी कर रहे हैं और उनके स्पेल से अब तक महज 5 रन, 1 विकेट उनके खाते में. इकोनॉमिकल स्पेल. स्टोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळतायत, लॉफ केलाय, बॉल सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सचिन काटकर होते, सीमारेषेच्या पलीकडे बॉल नाही जाऊ दिला, अडवलाय तिकडे बॉल. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. बढ़िया स्ट्रोक था, बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, पंच किया ओवर द कवर्स, थोड़ा सा लॉफ्टेड पंच था, वहां से 2 रन बटोरे. लेकिन मैं प्रशंसा करना चाहूंगा सचिन काटकर की, क्या डिस्टेंस उन्होंने यहां पर कवर किया, गेंद को अंदर रोका, 2 रन बचाए. या वेळेला सकाळी अशाच प्रकारचे फटके खेळले आणि रात्री सुद्धा यस करण मोरे मैदानात आहेत, म्हणजे मॅच सोडणार नाहीयेत. धावा होत आहेत आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18, 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. 39 धावांची आवश्यकता आहे. ही फायनल मॅच आहे आणि म्हणूनच प्रयत्न दोन्ही बाजूने होणार आहेत. इम्प्रोवाइजिंग स्कूप, सुपला शॉट, बल्लेबाज करण मोरे द्वारा. 18 गेंदे 39 रन, 18 चेंडू मध्ये 39 धावा करायच्या या मॅच मध्ये. याच साठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी, 20 गोड व्हावा, असा हा सामना आता आपल्या भेटीला आलाय. जिथे आपण पहिल्याच फायनल संपल्यात परंतु खुल्या गटातली फायनल आपल्या समोर रंगते. धडाकेबाज बिग बॅश ट्रॉफी साठी हा चाललेला संघर्ष आहे. 7,83,511 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत आणि इथून पुढे 1490 सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर 7,85,000चा आकडा आणि ही अमूल्य भेट आम्ही नक्कीच मुरबाड मधून घेऊन जाऊ भिवंडी मध्ये. 70 स्पोर्ट्स. चला तर लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण 7/12 म्हणजे 7 जानेवारी ते 12 जानेवारीला तुम्ही आणखीन एक मोठी स्पर्धा पाहाल 70 स्पोर्ट्स वर. आणि ती स्पर्धा याच बॉलने खेळली जाईल. भारतातल्या अनेक स्पर्धा याच बॉलने खेळल्या जातात. हा बॉल जर तुमच्या स्पर्धेत पाहिजे तर खाली दिलेला नंबर लगेच डायल करा किंवा सेव्ह करून ठेवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये. फक्त आता करू नका. 18 रन, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4, हिमांशु जिंदाल. बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय खाली, झेल टिपला जाईल, आउट होईल फलंदाज. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. नजमुल मंडल बॅक टू द पॅव्हिलियन.
कुणाल जी, इस हिमांशु ने भी काफी अच्छी गेंदबाजी की है और उसी के कारण सफल भी रहे। इस बार भी ऑफ स्टंप के बाहर इस गेंद को खेला, थोड़ा सा काटा भी था इस गेंद को और बड़ा हिट लगाना चाहते थे सर्कल के ऊपर से, मगर पकड़े गए। विकेट आया है, प्रिंस ने कैच पकड़ा। कॅप्टन्सी बघा FM हॉस्पिटलची प्रथमेश पवार ISPL याने ही ISPL जिंकून दिली। प्रत्येक सामन्यामध्ये कॅप्टन्सी मध्ये एक वेगळी बहारदार गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली। याही स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा सर्वोत्तम वापर, बॅटिंग ऑर्डर मध्ये काही वेळा खेळाडूंना दिलेलं प्रमोशन, कुठल्या पोझिशनला कुठला खेळाडू सजवायचा याच्यामध्ये मास्टरमाइंड खेळाडू प्रथमेश पवार पाहायला मिळतोय। NB ट्रॉफीची कॅप्टन्सी असेल, ISPL ची कॅप्टन्सी असेल, इव्हन शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये केलेले प्रयत्न असतील, हनन प्रीमियर लीग कतार मध्ये केलेले प्रयत्न असतील, त्याच्यामध्ये देखील मास्टरमाइंड म्हणून नेहमीच प्रथमेश पवारची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे आणि तो फायनल मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन पाहायला मिळतोय FM हॉस्पिटल। कारण एक्सपिरियन्स इज द गुड टीचर याच्यासाठी म्हटलं जातं। तुमच्याकडे अनुभव असेल तर कुठलंही क्षेत्र निवडा, तुम्ही त्याच्यात यशस्वी होता, हे प्रथमेश पवारने दाखवून दिलंय त्याच्या कॅप्टन्सीच्या जोरावर। 18 धावा, 3 फलंदाज बाद, ओव्हर नंबर 4 सध्या प्रगती पथावर। हिमांशु जिंदल बॉलिंग मार्कवर 17 बॉल 39 धावा करायचे, 39 फ्रॉम 17। न्यू बॅटर सुहास पवार एक चांगला ऑलराऊंडर आहे, भरपूर चांगलं क्रिकेट खेळलाय, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि लेफ्ट हँडर बॅटर थोडेसे धोकादायकच असतात, हा इतिहास आहे क्रिकेटच्या जगतातला। हिमांशु पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, सुहास साठी सरळ विकेट कीपरच्या हाताचा वेध, डॉट बॉल। या मॅच मध्ये या गोष्टी पाहायला मिळाल्या। लेंथचे बॉल जर पाहिलं तर काही खाली राहिले, काही जास्त उसळी देखील घेताना पाहायला मिळाले, बॅटच्या पट्ट्यात नाही आलेत। आणखीन एक बॉल त्याच पद्धतीचा इकडे येताना पाहायला मिळाला, डॉट बॉल। दबाव थोडासा वाढेल, कट केलाय, अपर कट पॉइंटला, बॉल सीमा पार येतोय सुहास पवारच्या बॅट मधून, पहिला चौकार। थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, थोड़ा सा पीछा किया था इस गेंद को और उसका ही आप फायदा उठाते हुए सुहास ऑफ स्टंप के बाहर पॉइंट के ऊपर से खेला, एक बेहतरीन स्ट्रोक जो एक कॉन्फिडेंस देगा सुहास पवार को। चौका आया है। एक चौकार आलाय, या 4 धावा सुहासच्या खात्यामध्ये जातात। बॅकफुटला जात असताना थोडासा अपिश कट खेळला आणि तिथे 4 धावा त्यांनी वसूल केल्यात। या मॅच मध्ये कधीही कोणत्याही क्षणी पलटवार होऊ शकतो आणि तो करावा लागेल। ताई पॅकर्सच्या फलंदाजांना सुहासने टर्न केलाय, बॉल कॉर्नर वरून सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक चौकार सुहास पवारच्या बॅट मधून। टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आता आकार घेते, धावा झाल्या 26-26। सुहास हेच सांगतोय मॅच नाही संपली, तुम्ही थांबा, काहीतरी होऊ शकतं इकडे। या दोन्ही बॉलवर आलेले 2 चौकार मात्र या ठिकाणी मॅच मधील रंगतता पुन्हा वाढवताना पाहायला मिळते। 14 बॉल 31 धावांची आवश्यकता, म्हणजे हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत, या होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील। टर्न चांगला केलाय, 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक 70 स्पोर्ट्स वर रात्री 1:09 झालेत। याही स्थितीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये घरून देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। याच्यावरून क्रेज पहा काय असेल या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीगची। आपलेच विक्रम तोडत चालले 70 स्पोर्ट्स। भारतामध्ये 12 लाख 12.5 लाख 13 लाखाच्या आसपास एका दिवसात व्ह्यूअरशिप मिळवणं हे 70 स्पोर्ट्सच्या आणखीन एका स्पर्धेने करून दाखवले टेलिकास्टद्वारे। आपलेच रेकॉर्ड मोडण्याचा विक्रम ज्यावेळेला आपणच करतो त्यावेळेला जगात तुमच्या नावाची आणि तुमच्या ब्रँडची चर्चा होते, हा आजपर्यंतचा इतिहास राहिलाय। चेंज ऑफ पेस, स्लोअर वन, कटर बाहेर निघालाय, बॉल पडल्यानंतर अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल। वाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि थोडासा दबाव आता सुहासने निर्माण केलाय। दबाव होता बॅटरवर, परंतु आता तो बॉलरवर शिफ्ट झालाय, त्याचं कारण आहे 2 चौकार आले आणि आता जर पाहिलं तर एक अतिरिक्त धाव देखील आली आहे, मजा येते मॅच मध्ये। लेट कट केलाय थोडासा, परत एक वेळा थोडासा बाहेर बॉल होता, दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। रनिंग बिटवीन द विकेट, धावा यायला सुरुवात झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये।
2 चौकार आले, 1 वाईट बॉल आला, 1 डबल, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आता आकार घेते. धावा झाल्या 29, 29 धावा. सुहास तर चांगली बॅटिंग करतातच आहे, परंतु हेही विसरून चालणार नाही. करण मोरे सुद्धा मैदानातच आहे, म्हणजे ही मॅच जबरदस्त. 13-28. ओ स्विंग अँड मिस, लाईन मिस केली आहे बॅटरने. सरळ चालला विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. 12 चेंडू, 28 धावांची आवश्यकता. 12 गेंदे और 28 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. फाइनल मैच है, आसानी से हम भी नहीं छोड़ेंगे. ये दोनों टीम यहाँ कहती हुई एक बड़ा मुकाबला. फाइनल मैच में 12 गेंदे 28 रनों की आवश्यकता. धमाका बिग बैश का है 14वां सीजन और 50वां साल धड़ाकेबाज का. एफएम ऑस्फेट कर्नाटका की टीम कोशिश कर रही है यहां रनों को रोकने की. दूसरी तरफ ताई पैकर्स पालघर प्रभादेवी महाराष्ट्र टीम कोशिश कर रही है रन बनाने की. सुहास लय में आ चुके हैं और दूसरी तरफ करण अभी भी मैदान में ही है. या ओव्हर मध्ये जर धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि तीच कहाणी. त्याचमुळे प्रथमेश आपल्या गोलंदाजाकडे गेलाय. त्याने त्याला सांगितलंय कितपर्यंत तुला रोखायचंय जेणेकरून आपण शेवटच्या ओव्हर मध्ये धावा डिफेंड करू शकू. हे टार्गेट आपल्यासाठी सेफ कसं असेल. परंतु पहिल्या डावाची परत एक वेळा आठवण करून देतो. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारले आकाश चिंदाऱ्याने आणि त्याचमुळे एवढं मोठं टार्गेट सेट झालं. म्हणजेच काय, इथे देखील दुसऱ्या डावामध्ये काही होऊ शकतं. अजूनही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग 2024. 14वी बिग बॅश लीगची ही स्पर्धा तुमच्या भेटीला. सुरुवात झाली सोमय्या क्रिकेट ग्राउंड पासून, तर आता येऊन पोहोचलोय आपण वडवलीच्या या धडाकेबाज बिग बॅश चषकामध्ये. गोलंदाजीसाठी सुनील नयन. स्ट्राइकिंग एंडला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरे. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल हवेत आहे, विकेट कीपर पासून थोडासा दूर, टर्न होतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण करतोय. नॉन स्ट्राइकिंग एंडला फेकेल तर तो कसा, हे करणलाही माहित होतं. मग प्रथमेश गेला. आता थोड्याशा स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. फायनल मॅचचा थरार आपण अनुभवतोय. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 11 बॉलमध्ये 27 हे 5 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. सुहासही निर्णायक, करणही निर्णायक आणि सुनीलही निर्णायक. आणि आमचे प्रेक्षक सगळ्यांच्या नजरा आता खेळपट्टीवर नक्कीच लागलेल्या आहेत. कारण आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी किती लांबून आलोय, तर का लांबून आलोय त्याचं कारण आहे एक दर्जेदार क्रिकेट पाहायचं आहे, धडाकेबाजचा सुवर्ण महोत्सव पाहायचा आहे. आणि या फायनल मॅच मध्ये प्रथमेशकडे देखील बऱ्याच जणांच्या नजरा असतील. नेतृत्व गुण कसे असतात, कॅप्टन काय करतो, या सुद्धा छोट्या छोट्या बारीक गोष्टी इतर या ठिकाणी नवोदित खेळाडू अभ्यास करताना पाहायला मिळत आहेत. सुहास पवार, जोपर्यंत मैदानामध्ये धावा होणं शक्य आहे. 5 बॉलमध्ये 10, 200चा स्ट्राइक रेट. 11 बॉलमध्ये 14, 130च्या आसपासचा स्ट्राइक रेट. एका बाजूला करणचा, त्याच्यामध्ये कधीही झपाट्याने वाढ होऊ शकते. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना तुमच्या समोर रंगत असताना 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 28 धावा, 27 धावा करायचे आहेत. बॅटच्या आतमध्ये लागलाय, मागे चाललाय बॉल, फिल्डर आहे तिथे, फंबल्ड बॉल. आता बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करतोय. दुसरी धाव मिळेल. जिथे 1 होती तिथे 2 धावा मिळाल्यात. याचाच फायदा आता सुहासला होईल का हे पाहूया. एक धाव महत्वाची असते. एक रन काफी महत्वपूर्ण होता है इस क्रिकेट के खेल में. अभी भी 10 गेंदे और 25 रनों की आवश्यकता. ये फाइनल मुकाबला है. ये मुकाबला कौन सी टीम जीतेगी, एफएम ऑस्फेट या टाई पैकर्स. हजारों की तादाद में दर्शक इस मैच को देखने के लिए. 10 चेंडू 25 धावा. ओकिन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, यू मिस, आय हिट, त्रिफळा उद्ध्वस्त. चितपट केलंय, उत्तरच नव्हतं सुहास पवारकडे. सुनील नयनचा हा जबरदस्त यॉर्कर. यॉर्कर काय म्हणतात तर याला म्हणतात यॉर्कर, याला म्हणतात दांडी 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 गुल. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर ऑन साइडला. बॅट यायच्या अगोदरच बॉल गेलाय आणि आता नो बॉल चेक केला जाईल. फ्रंट लाईन ओ स्टेपिंग आता चेक होईल. तो बॉल एक्झॅक्ट जास्त शक्ती लावली होती सुनील नयनने,
परंतु त्याचा पाय कुठे होता हे चेक केलं जाईल. एक्झॅक्ट तो त्या क्रीजच्या आतमधून जर गोलंदाजी करताना दिसला तर फेअर बॉल, पुढे पाय गेला तर मात्र नो बॉल, परंतु हा फेअर बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, बॅटर आउट. न्यू बॅटर महेंद्र मागे. या मॅच मध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला, जे 2 षटकार लास्ट 2 बॉलवर आलेत त्याने कहाणी बनली आहे या मॅचची. FM हॉस्पिट कर्नाटकासाठी 32 धावा झाल्यात, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत. इथूनही कधी सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते आणि तो प्रयत्न करावा लागेल भिवंडीचा सगळ्यात प्रचलित बेस्ट फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे असा महेंद्र मागे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा दिल्लीच्या विरुद्ध ही टीम बॅकफुटला होती, परंतु अंतिम टप्प्यात धावा आल्यानंतर या टीम मध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. त्यानंतर ही टीम हळूहळू मात्र अगदी पॉवरफुल होताना पाहायला मिळाली. परंतु मॅच संपलेली नाहीये. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल आणि 25, 2 बॉल मध्ये 13 होता तर 9 बॉल मध्ये 25 का नाही, प्रयत्न करावे लागतील. सुनील नयन 3 धावा, 1 फलंदाज बाद केला या ओव्हर मध्ये. महेंद्र मागेच्या समोर राऊंड विकेटने राईट आर्म सीमर गोलंदाजी करतोय महेंद्र मागेसाठी. ओ मिस केली लाईन महेंद्र मागेने. थोडासा पुढेच टाकलेला बॉल होता. बॅट चांगली फिरली परंतु संपर्क नाहीये, कॉन्टॅक्ट नव्हता. कमी पावलामध्ये अधिक वेगवान गोलंदाजी, त्यातही कट. सुनील नयन याचं लक्ष, याचे नयन मात्र नक्कीच या ठिकाणी खेळपट्टीवर आहेत आणि खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु आता कुणालची मॅच ऑन ठेवण्यासाठी या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका तर पाहिजेच पाहिजे आणि तो मारावाच लागेल महेंद्र मागेला. परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाजवळून विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चाललाय बॉल. ही खासियत आहे नयनची. या ठिकाणी बाउन्सही पाहायला मिळाला, थोडासा टर्नही पाहायला मिळाला, परंतु मॅच विनर आहेत महेंद्र मागे. आठवावे लागतील ते सिक्सर, आठवावे लागतील त्या मॅचेस, आठवावे लागेल प्रॅक्टिस आणि आठवावे लागेल ट्रॉफीज डोळ्यासमोर. महेंद्र मागे. शेवटचा बॉल, धावा झाल्यात 32, 32. महेंद्र मागे मोठा फिनिशर आहे, अपेक्षा वाढल्यात. ओ कमी गतीने टाकलाय बॉल. स्लोअर वनचा प्रयत्न, बॅटच आली नाहीये महेंद्र मागेची त्या बॉल पर्यंत. ओव्हरची समाप्ती सुनील नयनची. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा, 6 मध्ये आता 25 धावा करायच्या आहेत. या संपूर्ण या टीमचा बॉलिंग अटॅक जर पाहिला तर जबरदस्त पाहायला मिळतोय. 2 एवढ्या वेगातील बॉल आले, बॅटरला कळायला मार्ग नाही, त्यानंतर स्लोअर वन टाकला. पुन्हा बॅटर जर पाहिलं तर गोंधळातच पडला. आता मात्र प्रेक्षक थोडी आपली जागा सोडायला सुरुवात झाली आहे. मॅच नाही संपली आहे, पण बेस्ट बॉलिंग अटॅक संपूर्ण टुर्नामेंट मधला या टीम कडे पाहायला मिळाला. आणि मला अजूनही आठवतंय सुनील नयनने त्याचा पहिला बॉल जो टाकला होता त्याच्यावर षटकार आला होता आणि त्यानंतर तो वॉर्म अप करताना दिसला, हात फिरवताना दिसला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलेलंच नाहीये की त्याच्या विरुद्ध कोणी षटकार मारलाय आणि दिसलेलं देखील नाहीये. कुणाल सर, या टीम मध्ये आज इमाद इलू सुद्धा नाहीये. बॉलिंग करताना दर्शन बांदेकरला सुद्धा आपण पाहिलेलं नाहीये, तरी सुद्धा बॉलिंग लाईनअप एवढा जबरदस्त पाहायला मिळालाय. हो, काल इमाद इल्लू होता, तो आज नाहीये. काल त्याने करनची विकेट घेतली, ती मात्र चर्चेत आहे. 48,000 लाईक्स त्या विकेटला मिळालेले आहेत, परंतु आज तो दिसलेला नाहीये. तरी देखील संघ डगमगला नाहीये, कॅप्टन डगमगला नाहीये. पहिलाच बॉल, स्लोअर वन, कटरचा वापर पडल्यानंतर हिमांशू जिंदालचा बॉल बाहेर निघालाय. आता 5 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील. आपण आशावादी नेहमीच असतो आणि त्यामुळे टीमही आशावादी असेल. करण मारेल, करण कर काहीतरी, रन 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 करण. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, मिड ऑफ ला प्रथमेश, पॉइंट लाईक फिल्डर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ नाहीये करण साठी, लॉंग ऑन. परत एक वेळा बॉल थोडासा हवेत खेळलाय, थोडासा शरीरापासून दूर. स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण करताना दिसतोय. डबलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34 धावा, 34. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत.
या बॉलवर जर षटकार मारला तर जे हे प्रेक्षक रोडवर चाललेत हे नक्की थांबतील. परंतु परत एक वेळा टर्न चांगला प्राप्त केलाय. आणखीन एक डॉट बॉल हिमांशू जिंदालचा. आता मात्र थोडीशी औपचारिकता या फायनल मॅच मध्ये पाहायला मिळते. 3 बॉल 23 धावा. परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय बॉल हिमांशू जिंदालचा. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकतोय हिमांशू जिंदाल. काय लेग ब्रेक टाकलेत. राईटी बॅटरच्या अगेन्स्ट हावी झालेत आणि ही खेळपट्टी या लेफ्ट आर्म सीमरच्या अक्षरशः प्रेमात पडली. नक्कीच कुणाली एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. हा फटका हवेत आहे. आडव्या बॅटने बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार तर आलाय. परंतु हे बच्चे कंपनी सुद्धा जे खुश असतील ही मॅच पाहायला आलेत आणि आता घराच्या दिशेने चाललेत. आणि धमाका बिग बॅचची एक खासियत आहे, वेगवेगळ्या विकेटवर म्हणजे मातीच्या खेळपट्टीवर आपण धमाका बिग बॅच पाहिली, गवताच्या खेळपट्टीवर पाहिली, सिमेंटवर सुद्धा पावसाळी स्पर्धा पाहिली, लांब मैदानात पाहिली, कमी मैदानात सुद्धा पाहिली, सगळं काही करून पाहिलंय. आणि इथे मात्र प्लेड ऑन झालाय. फलंदाज या शेवटच्या बॉलवर हिमांशू जिंदलच्या खात्यामध्ये ही विकेट मिळाल्याने ही स्पर्धा धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग 2024 ही जिंकलेली आहे. टीम FM हॉस्पेट कर्नाटकाने नवीन विजेता आपल्याला या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग 2024 मध्ये मिळाला. आभार प्रेक्षकांचे, आभार आयोजकांचे, आभार खेळाडूंचे, आभार समालोचकांचे, आभार लाईव्ह करणाऱ्यांचे, आभार देणगीदारांचे, आभार स्कोररचे, या स्पर्धेचे आभार सगळ्या दुकानदारांचे, आभार या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचे सगळ्यांचे आभार. जे जे धडाकेबाजच्या 50व्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेमंतजी बनियाल साहेबांचा सुद्धा एक प्रमुख सपोर्ट या स्पर्धेसाठी लाभला. आणि आता रस्त्यावर या दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटर लांब रांगा लागलेल्या आहेत. आता मात्र धावपळ, आपली गाडी बाहेर काढण्याची धावपळ या ठिकाणी पाहायला मिळते. ही नशा आहे क्रिकेटची, ही नशा आहे टेनिस क्रिकेटची. धडाकेबाज चषकाचं 50वं पर्व पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभारी असू. आता गराडा आहे केतन म्हात्रेला सेल्फी काढण्यासाठीची गर्दी, हे प्रेम दिलंय टेनिस क्रिकेटने. मी तर म्हणेल एखादा सेलिब्रिटी किंवा हिरो आला ना त्याच्या सेल्फीला एवढी गर्दी होणार नाही. हे टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी गर्दी होते. धडाकेबाज चषकात आता मात्र घोळका आहे केतन म्हात्रेच्या भोवती. जबरदस्त कामगिरी. म्हणजे अगदी ओहो आता तर उचलूनच घेतलाय. जबरदस्त कामगिरी. वाकड्यांचा वाघ केतन म्हात्रे अक्षरशः प्रेक्षकांनी उचलूनच धरलाय त्याला या ठिकाणी. घोषित की आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाला द्यायला पाहिजे? आकाश चिंदारिया फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. त्या 2 षटकाराने मॅचच पलटी केली. आणि बाकीच्या सर्व आता यापुढील पारितोषिक